नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये आज आपण बघणार आहोत अगदी कुरकुरीत डोसा कसा तयार करायचा तो. त्यासाठी इथे मी घेतलंय 1.5 वाटी तांदूळ. तांदूळ तुम्ही कुठलाही घेऊ शकता, अगदी रेशनचा तांदूळ जाडा घेतला तरी चालेल. हा 1.5 वाटी घेतलेला आहे. अर्धी वाटी उडदाची डाळ आहे आणि अर्धा चमचा मेथी घेतली. आता हे सगळं एकत्रच भिजत घालायचंय. आधी पहिलं स्वच्छ धुवून घ्यायचंय, म्हणजे तांदळाला आपण पावडर वगैरे लावून ठेवतो त्यासाठी हे सगळं एकत्र करून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता हे बघा, हे आपण चांगलं असं 3-4 वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता यात आपल्याला पाणी ओतून 2 ते 3 तास भिजत ठेवायचे. आता हे बघा, यात मी पाणी ओतते. हे मी थोडंसं गरम पाणी ओतणार आहे, म्हणजे आपली डाळ आणि तांदूळ लवकर आणि छान असं भिजेल. हे बघा, एवढं पाणी घालायचं आहे आणि आता हे 3 तास भिजत ठेवूया. आता हे बघा, 3 तास झालेले आहेत. डाळ आपली चांगली भिजली आहे. तांदूळ आणि डाळ दोन्ही छान असं भिजलेलं आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आपण. पाणी आधी जास्त घालायचं नाहीये. आता हे बघा, पाणी मी इथे बाजूला ठेवलंय, जर लागलं तरच घालायचं. आता यामध्ये आपण घालणार आहोत अर्धी वाटी पोहे. हे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग घालायचे. हे बघा, आता हे ह्यामध्ये घालूया आणि आता हे अगदी बारीक वाटून घ्यायचंय मिक्सरला. हे बघा, अगदी छान असं बारीक झालेलं आहे. आता एका भांड्यात आपण हे काढून घेऊया. हे भांडं सुद्धा धुवून आपण ते पाणी यात घालायचंय, कारण हे जरा घट्ट आहे. हे बघा, आता सगळं भांडं धुवून आपण घातलेलं आहे. आता हे पीठ अगदी व्यवस्थित ढवळून घ्यायचंय चांगलं. 1-5 मिनिटं आपल्याला हे चांगलं असं फेटून घ्यायचं. आता हे आपण चांगलं फेटून घेतलेलं आहे. आता हे झाकून आपल्याला 10 ते 12 तास ठेवायचे फर्मेंट व्हायला. हे एक असं जरा गरम ठिकाणी ठेवायचं, की ओव्हनमध्ये किंवा कुकरमध्ये. कुकर थोडासा गरम असेल तर त्यात ठेवून द्यायचं, म्हणजे मग ते व्यवस्थित फर्मेंट होतं. आता हे आपण ठेवून देऊया झाकून. आता हे बघा, मी रात्रभर हे पीठ ठेवलं होतं फर्मेंट करण्यासाठी. हे तुम्ही बघू शकता किती सुंदर असं फर्मेंट झालेलं आहे. हे बघा, मस्त. आता यामध्ये आपण घालायचंय चवीपुरतं मीठ. 2 चमचे साखर घालायची आपल्याला यामध्ये. आता हे व्यवस्थित सगळं ढवळून घेऊया. ही बघा, ही अशीच कन्सिस्टन्सी हवी आहे. ह्याच्यापेक्षा पातळही नको आणि घट्ट सुद्धा नको. आता हे बघा, हे चांगलं मिक्स झालेलं आहे. यातलं आपण थोडं पीठ एका छोट्या भांड्यात काढून घेऊया, म्हणजे आपल्याला ते डोसे करणं सोपं जाईल. आणि बाकीचं झाकून ठेवून देऊया. परत डोसे करायला घेऊया. तवा चांगला तापलेला आहे. गॅस थोडा बारीक करायचा. पीठ ढवळून घ्यायचंय. गॅस लो टू मीडियमच ठेवायचा, वाढवायचा नाही अजिबात. आता यावर थोडंसं तेल लावूया. आता छान असं सगळीकडून असा ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला याला चांगलं भाजून घ्यायचंय. हे बघा, आता छान असा रंग आलाय आणि बाजूनी सुटायला लागलेला आहे. आता आपल्याला हे अगदी स्वतःहूनच ते सुटतं, आपल्याला काढायची गरज लागत नाही. अगदी सुंदर असा रंग आलेला आहे.
मस्त. हे बघा, तुम्ही बघू शकताय अगदी छान असा आपला पेपर डोसा तयार आहे. आता तुम्हाला मी अजून एक घालून दाखवते. मधूनच असं फिरवायला सुरुवात करायची आहे आणि ही प्रोसेस जरा फास्ट करायची, नाहीतर मग पीठ असं चिकटायला लागतं चमच्याला. बघा, मस्त. हे बघा, आपला पेपर डोसा तयार आहे. असेच सगळे डोसे करून घेऊया आणि हिरवी चटणी सोबत खायचे. मस्त, अगदी कुरकुरीत क्रिस्पी आपले डोसे तयार आहेत. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आवडली की नाही ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. थँक्यू. हे बघा, आपला मस्त असा कुरकुरीत पेपर डोसा झालेला आहे. मी तुम्हाला दाखवते. तुम्ही आवाज ऐकू शकत असाल, इतका मस्त असा क्रिस्पी झालेला आहे. वाव, तुम्ही नक्की करून बघा. हे बघा, छान असा क्रिस्पी होतो, अगदी पातळ होतो. मस्त, फक्त व्यवस्थित प्रमाण आणि पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही व्यवस्थित ठेवली तर मस्त असा कुरकुरीत पेपर डोसा आपला तयार होतो.